तर माझी भाकरी बनवून झाल्या आहेत, 2च बनवायच्या होत्या. आणि इथे ना मी शेंगदाणे आणि लसूण कुटून घेते, म्हणजे मिरची शेंगदाणे लसूण मिक्सरमध्ये नाही करत आणि असं तव्यावर रगडून पण नाही करत मी ठेचा. तर असंच करते, कारण मुलांना जास्त शेंगदाणे लागतात. त्यामुळे दररोजच भाजी चपाती खाण्याचा बी कंटाळा येतो. त्यामुळे म्हटलं आज नुसता फक्त ठेचाच करावा. तर एक भाकर माझी अजून तयार आहे, ती पण भाजून घेते आणि नंतर ठेचा पण तव्यावरचा परतून घेते तव्यावर. तर कोणाकोणाला आवडते ठेचा आणि भाकरी, आम्हाला तर खूप आवडते. गॅसवरच्या भाकरीपेक्षा चुलीवरची भाकरी जास्त आवडते. आणि आता काय करणार, इथं तर गॅसवरच बनवावं लागतं. तर ठेचा टाकला आहे मी तव्यावर आणि त्याच्यावर ना थोडंसं तेल आणि मीठ पण टाकलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घेते. आणि ठेचा चांगला परतून घेते, म्हणजे कसा थोडासा चांगला परतला की खायला पण चांगला लागतो. आणि ठेचा खरंच खूप छान झाला होता, सगळ्यांनी मुलांनी पण आवडीने खाल्ला. आणि अजून थोडंसं परत तेल टाकते वरून. तर चला मग आता आम्ही जेवून घेतो आणि मग नंतर बोलते तुमच्यासोबत. तर शिवने शाश्वतीने भेळ खाल्ली होती, तर त्यांना जेवायचं नव्हतं, पण शिवला म्हटलं खा थोडा ठेचा, त्याला आवडतो ठेचा. तर मग ते पण बसला होता जेवायला. तर शिव दररोज आपण त्याचेच कामे ते आपण करायचे. मुलांना सवय लागली पाहिजे नसेल छोटे मोठे काम करायची. तर ते काम मी त्याला नेमूनच दिले आहे की दररोज त्यांनी संध्याकाळी आठवून टाकायचं. तर तो आठवून टाकतो, झाडून घेतलं, मग ते आठवून टाकायला लागलं. शाश्वतीला पण गिफ्ट होती आणि साड्यांना गिफ्ट दिली. आता जेवण वगैरे झालं माझे, झाडून घेतो आणि भांडे किचनमध्ये आवडायचं मला. तर कॉल झाडला आहे, कॉलमध्येच जेवतो, त्यामुळे कॉल पण झाडायला लागतो. किचन पण झाडून घेते आता. नंतर भांडे पण डबे वगैरे मुलांचे आणि जेवणाचे वगैरे चहाचे तिथे, तर मी भांडे बी घासणार आहे. आणि कसं संध्याकाळचं किचन स्वच्छ ठेवलं म्हणजे असं सकाळी उठलं ना आपल्याला कामाला एकदम मूड येतो आणि फ्रेश वाटतं. जर असंच किचन जर राडा असला तर मग कुणालाच कामाला असं मूड पण येत नाही आणि फ्रेश पण वाटत नाही. तर त्यामुळे मी म्हणजे दररोजच किचन वगैरे सगळं स्वच्छ करून घेते आणि
भांडे पण मी संध्याकाळीच घासून घेते. तुम्हाला तर माहिती सकाळी किती घाई असती प्रत्येक कामाची, डब्याची. त्यामुळे सकाळी काय मी भांडे कधी ठेवत नाही. दररोज रात्री संध्याकाळीच सगळे भांडे वगैरे क्लीन करून घेते. तर चला मग मी इथं भांडे घासते. आता सगळं खरकटं पाणी वगैरे काढून घेते आणि भांडे म्हणजे मी सगळं खरकटं पाणी काढले आणि आता भांडे घासून घेते सगळे पटपट. आणि त्यानंतर मला किचन पण पुसायचे. तर चला मग मी भांडे घासते आता. आणि भांडे आणि किचन माझं पुसून झालं आहे. इथं भांडे घासून खाली ठेवलेत आणि दरवाजा पण लावून घेतलाय, कारण दरवाजा लावणं खूप गरजेचं आहे रात्रीचं. तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी तुमच्यासोबत टिफिनची रेसिपी शेअर करणार आहे. तर त्यासाठीच मी इथं बटाटे उकडून घेतले, त्यात थोडासा कांदा टाकला आहे आणि कोथिंबीर टाकली. त्याचबरोबर लाल तिखट, धने पावडर आणि थोडासा चाट मसाला पण टाकला आहे आणि मीठ टाकून व्यवस्थित परतून घेतलं. परतून म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आणि ही कसं यात तुम्ही चीज वगैरे पण टाकू शकता, पण आपण हेल्दी वेने बनवतोय त्यामुळे चीज नाही टाकलं तरी म्हणजे जमतं. तर मी हे सगळं मिक्स करून घेते आणि छोट्या छोट्या चपात्या लावून मग चपात्या लाटायच्या आणि त्या भाजून घ्यायच्या. आणि त्यानंतर मग ते ना गॅसवर मस्त क्रिस्पी तूप किंवा तेल किंवा बटर लावून आपण ते थोडंसं असं क्रिस्पी करून घ्यायचं. तर शाश्वतीला आवडतं असं, म्हणून त्यामुळे तिच्यासाठी तिच्या टिफिनसाठी बनवते मी. आणि आज थोड्या वेळात शाळा आहे, 1 वाजेपर्यंत शाळेत काहीतरी शिक्षक परिषद का काहीतरी आहे, त्यामुळे 1 वाजेपर्यंत शाळा आहे. तर ती आता 9 वाजता शाळेत चालली आहे आणि 1ला घरी येणार आहे. परत बाकीचं सगळं काम आवरून मला तिला घ्यायला पण जायचं आहे. तर चला मग मी माझं सगळं आवरून घेते आणि मग नंतर बोलते तुमच्यासोबत. तर अशा 2 मी छोट्या छोट्या चपात्या लाटून घेतल्या आणि त्या भाजून पण घेतल्यात. आणि त्याच्यानंतर त्याला मी थोडंसं टोमॅटो सॉस लावणार आहे. आणि टोमॅटो सॉस लावून आपल्याला जी आपण बटाट्याची ती जे मिक्स केलं होतं ना ते त्यावर घालायचे. अर्ध्या याच्यावर आपल्याला असं स्प्रेड करायचे आणि त्याची घडी घालायची. आणि नंतर मग ते गॅसवर थोडंसं तूप लावून क्रिस्पी भाजून घ्यायचं. तर शाश्वतीला असं तव्यावर लावलेलं तूप नाही, म्हणजे नंतर त्याचा कसं वास येतो ना, त्यामुळे ती नाही खात. त्यामुळे मी थोडंसं तेल लावूनच परतलेलं आहे. जर लगेच खायचं असतं तर मग लावलं असतं तूप, पण ते टिफिनमध्ये द्यायचं आहे त्यामुळे लगेच काय तूप लावलं नाही. त्याच्याला मग तुम्हाला आजची मुलांसाठी केलेली टिफिन रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला कमेंट करा की तुम्हाला कशी वाटली. आणि त्याच्यासोबत ते आपण सॅलड वगैरे देऊ शकतो. तर मी फक्त काकडी दिलेली, कारण गाजर वगैरे नाही, तर तिला काकडी दिली आणि काकडी पण तिला एवढी आवडत नाही, पण दिली त्याच्यासोबत काकडी खाते. मग जर डब्यात दिलं तर. चला तर मग आजचा व्हिडिओ मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कसा वाटला. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.